आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे रिएक्शन्स येत आहेत आणि या दोन्ही रिएक्शन्सना तुम्ही कशा प्रकारे घेताय? सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट असं आहे की मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो की दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा पारिवारिक प्रश्न आहे, त्यांनी एकत्र यावं. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला किंवा एकूण आपली संस्कृती आहे, जर एखादं कुटुंब एकत्र येत असेल तर त्या सगळ्यांना आनंद होतो. तसं दोन भावाचं एकत्र येण्याचा आनंद सगळ्यांना आहे, तसं आम्हाला येतात. काय त्यात दुःख वागण्याचं, त्यात वेगळं काही वाटण्याचा प्रश्न येत नाही. कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा, ते शुभेच्छा देण्याचं काम नक्की असेल. प्रश्न असा आहे की त्यांची राजकीय युती होणार की नाही. आता इथे अजून म्हणजे उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत, त्यांनी परवा मुलाखतीत सांगितलं, त्याच्यापूर्वी सांगितलं युती होणार अमुक तमुक तमुक. त्याच वेळी राज ठाकरे मात्र एकदम काही सावधची भूमिका घेत आहेत. फक्त मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो, परवा शुभेच्छा द्यायला एकत्र आलो होतो. असं की त्या दोघांमध्येच जोपर्यंत काही स्पष्ट होत नाही तोवर तिसऱ्या माणसाने त्यावर व्यक्त होणं हे तशा अर्थाने खूप अपरिपक्वत लक्षण होईल. त्यामुळे मुळामध्ये त्या दोघांना पहिली भूमिका स्पष्ट करावी लागेल. एकत्र यायचं की नाही. राहता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा की समोर जर एकत्र राहिलं तर पुढचा प्रश्न तुमचा येईलच. मला राहता राहिला प्रश्न तो प्रश्न असं आहे की त्यावेळी मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं भूमिका ठरलेली आहे. आम्ही केंद्रात सुद्धा ज्या लोकसभेत आपण बघितलं, लोकसभेच्या वेळी सुद्धा 40 पेक्षा अधिक पक्ष एकत्र आमच्यावरती आले होते, पण तरी सुद्धा आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान झाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचं एक मोठं गोष्ट एकत्र झाल्या होत्या. अनेक सगळे पक्ष त्यामध्ये एकत्र आले होते. 3 मोठे होते, बाकी पण छोटे छोटे पक्ष होतेच. पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी घवघवीत भारतीय जनता पार्टीला मिळालं. याचं कारण आहे की मुंबई आणि महाराष्ट्रात मुंबईतकरांनी आपला निर्णय घेतलाय. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जातो. तुमचा मुद्दा असा आहे की जे काही होईल त्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ. भाजपची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. ते आले किंवा नाही आले तरी आपल्याला फरक पडत नाही असं साधारण भाजपचा टोन दिसतो आहे दिवसभर ज्या प्रतिक्रिया येतात त्यानुसार. संदीप आचार्यांकडे आपण जाऊया. संदीपजी, तुम्ही दोन्ही पक्षांचं राजकारण गेली अनेक वर्ष बघत आलेला आहात. सध्या काय नेमके कळीचे मुद्दे दिसत आहेत की ज्याच्यामुळे अजूनही हे ताक